यांचं नाव अबाधित आहे राकेश स्पोर्ट्स नावानं. एक वेगळी डिसिप्लिन सुद्धा बघायला मिळते मैदानावर. नक्कीच त्यांचा उल्लेख केला तर एक अतिशय जबरदस्त समालोचक होते. लहान असताना जवळजवळ मी 9वी 10वीला असताना त्यांचा आवाज या मैदानावर ऐकायचो आणि एक उत्कृष्ट समालोचक की जे सीपीएलच्या वतीनं त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर आपल्या विभागातलं चिरवली असं गाव आहे. तुझ्या गावामध्ये जर तुम्ही सर्वे केला तर सर्वात जास्त कलाकार सर्वात जास्त गव्हर्नमेंट सर्वंट या चिरवली गावात आहे. आणि गाव छोटा आहे मात्र खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती या गावामध्ये आहेत आणि आयोजन करतात हे उगाच नाही. त्यांच्या पाठीमागे बऱ्याच लोकांचे हात आहेत सर. म्हणून तर इतकं भव्य दिव्य आयोजन आपल्याला सीपीएल सारख्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. निश्चितच संदेश स्पोर्ट शेरवली संघाचं विशेषण कौतुक आणि या सांघिक कामगिरीच्या जोरावर ही संपूर्ण स्पर्धा सीपीएल अध्यक्ष प्रवीणजी फळे साहेबांच्या माध्यमातून मेजर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अवतरली गेली. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय नक्कीच डीएस एनवे संघ सर पहिला सामना दिमाखात जिंकला गेला की ज्याच्यामध्ये आम्हाला श्याम पडवळ एक अतिशय अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज एक ऑलराऊंडर आपल्या संघासाठी उभा राहिला शेवटपर्यंत. आणि प्लीज आणि शेनवे संघ कोणत्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही. 6 षटकांचा सामना आहे. पहिली 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेज असतील. एस के आरज आणि अप्पा पर्डे या सामन्यासाठी आमचे पंच असतील. प्लीज लवकर सामना ऑन करा. टाइम लावा हवं तर तुम्ही 30 मिनिटाचा नक्की टाइम लावला. 11:02 झालीत. मला वाटतं 11:32 ही इनिंग संपायलाच हवी नाहीतर 2 धावांची पेनल्टी शेनवे संघाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. नक्कीच सुरेख नक्कीच सलामीवीर येत आहेत नितीन ज्युनियर आणि समीर शेख. दत्तात्रय फरडे सर नक्कीच आल्याणी संघाचे कायमस्वरूपी फॅन राहिलेले आहेत. क्या बात आहे. या ठिकाणी गौरव सावंत यांचा ड्रोन उडण्यास तयार झालाय आणि या ड्रोन मधील संपूर्ण सीपीएल चेरवली प्रीमियर लीग 2021 कॅप्चर केलं जाईल. पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल. मस्ट विन मॅच आहे. जो संघ विजयी होईल तो सेमीफायनलच्या रेस मध्ये पुढे जाणार. नक्कीच गुरुनाथजी वेखंडे साहेब प्रभात ग्राफिक्सचे सर्व यांचं स्वागत असेल. आपण स्थानापन्न व्हायचंय. मॅचला स्टार्ट होते. पहिला गोलंदाज येतोय मॅन फ्रॉम शेनवे तुषार. राईट आर्म राऊंड विकेट न गोलंदाजी करेल. समीर शेख इज ऑन स्ट्राइक आणि ड्रोन कॅमेरा सजला जातो. क्या बात आहे. नयनरम्य दृश्य या ठिकाणी सजला या मैदानाचं. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम टेनिस क्रिकेट माध्यमातून डॉटिंगच्या माध्यमातून बघतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू समीर. ओ अपील झाली. पहिला चेंडू वाऱ्याच्या वेगानं वार्तालाप करतोय गोलंदाज तुषार. काय वाटते सर दत्तात्रय फडे सर? तुषार वरकुडे खूप मोठी क्षमता आहे. तुषार वरकुडे ऑन द राईज जर बघितलं ना तर बॅट्समन जे ऑन द राईज खेळतात ना त्यांना फसवतो. स्पेशली स्लोअर पण त्याच्याकडे चांगला आहे. अँगल जर बघितला तर खूप चांगला. ओ यावेळेस लॉफ केलाय समीरने. डी पण क्षेत्ररक्षक असतील. वेगाने आले अंकित. क्या बात आहे. 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं अंकित कडनं. अंकित हे देखील एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि अण्णा स्वतः लॉंगॉन झोन सांभाळत आहेत. त्यांना आवडीने या टेनिस विश्वामध्ये अण्णा म्हणतात कारण श्याम पडवल कारण नाव खूप जबरदस्त आहे. श्याम पडवल पाकफुटला गेले. स्क्वेअर कट करायला गेले होते. विकेट किपर अमोल थोडीशी सातत्याने जर बघितलं तर हातामधून चेंडू ब्रश होतोय. परंतु चांगली बॉलिंग मी अगोदरच सांगितलं होतं की ज्या पद्धतीने आतापर्यंत तुषार वरकुडेने बॉलिंग केली पहिल्या दिवसापासून तर थेट आज दिवस क्रमांक 11 आहे. या संपूर्ण सिरीज मध्ये या संपूर्ण सीपीएल मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच सर ती कामगिरी करावीच लागेल. आजचा अतिशय महत्वाचा दिवस. पुढचा चेंडू फुलटॉस. बेनिफिट भेटेल का? चेंडू जातो स्क्वेअर ऑफ द विकेट. डेप फाईन लेगच्या दिशेला. सीमा पार चौकार. डीजे रिव्ह्यू आहे का? नो साठी रिव्ह्यू आहे. बिमर साठी अपील केली आहे. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. अजित फर्डे सर
एन के भेरे यांचं सुद्धा आगमन झालंय. आणि रमेशजी शिंदे सर आमचे सहकारी समालोचक मित्र यांचं सुद्धा आगमन झालंय. आजच्या दिवसामध्ये याचा आवाज आपणापर्यंत पोहोचेल. स्वागत असेल सर. डिसिजन पेंडिंग आहे. जस्ट वेट. एन के भेरे सर यांचं आगमन असेल. स्वागत असेल सर. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. येस इट इज नो चेंडू नो बॉल. आणि नक्कीच इथे मात्र एक अतिरिक्त धाव मिळेल. नक्कीच नो बॉलवर एक धाव. या चेंडूवर एकूण धावा मिळतात 5. धावसंख्या 5 न पुढे जाते आहे. पोहोचते आहे 7 धावांवर. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. फ्रीट असेल पुढचा चेंडू समीर शेख यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय गोलंदाज तुषार. आणि नक्कीच लेग साईडच्या दिशेनं चेंडू ग्लान्स केलाय. नक्कीच फर्स्ट कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट नितीन ज्युनियर आणि समीर शेख यांच्या माध्यमातून बघायला मिळली आहे. धावसंख्या 2 न पुढे जाते. स्कोर मूव्ज ऑन 9 रन्स विदाउट विकेट. चांगली स्टार्ट करून देतोय आता मात्र समीर. चांगली वेल बिगिन इज हाफ डन. चांगली स्टार्ट करून देणं हे खूप गरजेचं असतं. चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तुषार टू समीर. रनअप चांगले आहे. ऍक्शन चांगली आहे. ओ ऑफसाईडच्या दिशेने ऑन द राईज खेळला. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू येतोय. सीमा रेषा पार. समीर शेखच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद धन्यवाद. पुन्हा चेंडू पुन्हा एकदा तुषार. फुल टॉस. यावेळेस चेंडू नक्कीच फुल टॉस होता परंतु फायदा घेऊ शकला नाहीये समीर. यावेळेस मात्र लेग बाईटच्या रूपाने 1 धाव मिळतीये आणि धावसंख्या पोहोचतीये. यावेळेस मात्र रिव्ह्यू मागितलेला आहे लेग बिफोर विकेट साठी. सोनावळे सर काय वाटतं? रिव्ह्यू मागितलाय. चांगले षटक आतापर्यंत धावा चांगलेल्या आलेल्या आहेत सर. कदाचित यावेळी मात्र तो आत्मविश्वास दिसतोय अपील मध्ये. मात्र आमचे पंच देखील खूप क्वालिफाईड आहेत. कुठेतरी आम्हाला सॉफ्ट सिग्नल हवा आहे. येस के सॉफ्ट सिग्नल. येस नॉट आउट आहे. नक्कीच आम्ही त्यांचं विशेष आभार मानू की ज्यांच्यामुळे आमच्या या मॅचेस आपण युट्यूबवर लाईव्ह पाहतात. रमेशजी विषय की ज्यांनी सहकार्य केलं. नक्कीच आपलं मनस्वी आभार आहे. CPL 2021 मध्ये याबरोबरच ज्या पिचवर आपण खेळत आहात ही पिच डिसिजन इज नॉट आउट. थोडे उंची होती चेंडूला त्यामुळे कदाचित नॉट आउट दिला असावा. मात्र ही जे पिच आपण पाहतात ही पिच बनवण्यासाठी पाण्याची व्यवस्था ज्यांनी करून दिली ते जय चरोबा राईस मिलचे ओनर जीवनजी हेमा फर्डे यांचा देखील विशेष आभार मानतो आम्ही या आमच्या CPLच्या या पर्वामध्ये. सर एक चांगलं दृश्य मैदानावर दिसतंय. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं प्रत्येक मैदानाचा ठाव ठिकाणा टिपला जातो. अतिशय जबरदस्त असं सौंदर्य या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. नेक्स्ट बॉल एकदा समीर ऑफ साईडच्या दिशेनं पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न चांगला आहे आणि थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू होते. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुद्धा कंप्लीट केला गेला. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे. नितीन ज्युनियर उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटचा क्लास दाखवतोय. धावसंख्या 3 न पुढे जातीये. पोहोचतीये 17 धावांवर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच सर ड्रोनचं तुम्ही पाहिलं तर आमचे प्रवीणजी फर्डे यांना कॅप्चर करते अध्यक्ष CPL.
आणि गौरव सावंत यांची ही कमाल आहे की या पूर्ण परिसर आमचा या युट्यूबच्या साहाय्याने आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असेल. हे चेरोबाप्पा मैदान आणि चेरोबाप्पाचं मंदिर देखील आता मात्र आमचा ड्रोन कॅमेरा कॅप्चर करतोय. बोलूया सामन्याकडे. धाव संख्या धाव फलकावर अंकित झाली आहे. 17. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज श्याम पडवळ स्वतः याकडे ऑफसाईडच्या दिशेने लेग साईडच्या दिशेने कट करण्यापर्यंत यावेळेस मात्र पंचाचे बोट आता आकाशाकडे जातं. एस के आरस सर यांचा इशारा आहे. आउट. लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू मागितलेला आहे. पुन्हा एकदा पंचांकडे थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. आणि नाही आउट दिला ना. अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. म्युझिकल व्यवस्था आमच्या मुख्यची फडे आणि व्यवस्था करून दिलेली आहे. या आमच्या IPLच्या मानाचा तुरा आणखी वाढवण्यासाठी मान्य मनोजजी साबळे असतील, राजेशजी दिनकर असतील, आपलं सहर्ष स्वागत आणि आभार आहे. आमच्या या CPLच्या या पर्वामध्ये नक्कीच पूर्ण दिवसभरात आम्हाला छान संगीत ऐकायला मिळेल. आमच्या YouTube लाईव्ह दर्शकांना आम्हाला आणि सर्वांनाच नक्कीच आपल्याच विनंती, आपलं हे बॅकग्राऊंडला अतिशय सुरेख म्युझिक आम्हाला ऐकायला मिळतं. मात्र जेव्हा DJ बोललं जाईल त्या क्षणी आपण सुरुवात करायची आहे आणि जेव्हा थँक्यू म्हणलं जाईल तेव्हा मात्र आपण नक्कीच आम्हाला सहकार्य कराल. पुन्हा एकदा सहर्ष आभार, सहर्ष स्वागत. नक्कीच डिसिजन ऑन पेंडिंग. नक्कीच ह्यावेळी ड्रोन कॅमेरा आमचा हे पूर्ण मैदानाचं पाहणी करतो आहे. आमच्या या मैदानाचं सौंदर्य आमच्या YouTube लाईव्हवर असंख्य आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळत असेल आणि हे मात्र गौरव सावंत यांच्या या सेवेचं एक अतिशय छान आकर्षण आहे की हा ड्रोन जेव्हा वर जातो तेव्हा हे पूर्ण आमचा परिसर कानवा असेल आणि परिसराचे सगळे गाव आम्हाला वाटतं यातून दाखवले जातील. तो सीन नक्कीच आमच्या YouTube व्ह्युअर्ससाठी. मात्र दरम्यान एक जोरदार अपील झालेला आहे लेग बिफोरचं. आता काय येतं आणि नक्कीच नॉट आउटचा सिग्नल येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला होता चेंडू आणि इथे जीवनदान मिळेल नितीन ज्युनियरला. या दरम्यान धावसंख्या सर पुन्हा सांगायची आहे या सामन्यात. नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन आहे. इम्पॅक्ट आउटसाइड आहे. हॅलो. नक्कीच आपण पहिल्या दिवसापासून म्हटलेलं आहे आपण पंचांसोबत आपण दाद मागू शकता, वाद घालू नाही शकत. आपण 11व्या दिवसात आहोत आणि 18 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. धाव नाही काढली का? ओके, काढली आहे. येस, ओके. आणि पुन्हा एकदा रमेशजी विषयांचं स्वागत आहे यावर आमच्या व्यासपीठावर. बोलूया सामन्याकडे. श्याम. ओहो, यावेळी मोठा प्रहार. चेंडू हवेत जाईल कुठे तिथे गेला जिथे पाठवायचं होतं. सुरेख फटका आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसेंट. going and gone. 6 runs. DJ. नवीन फलंदाज येतोय बर्थडे बॉय. वाढदिवस आहे श्याम सलाम यांचा. अतिशय जबरदस्त असा क्रिकेटर आहे. कल्याणी संघासाठी अंडर-22 चा खेळाडू आहे. आज मात्र वाढदिवस आहे. शुभेच्छा असतील. परंतु मैदानावर येतोय. नितीन ज्युनियरची जागा भरून काढतोय. धावसंख्या होतीये धावफलकावर 25 धावा. 25 स्कोरबोर्ड. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण शनिवार संघाने मागच्या सामन्यात 64 धावा अगदी आरामात पार केल्या आणि त्याचं कारण होतं श्याम पडवळ. यावेळी तो मात्र गोलंदाजीच्या भूमिकेत आहे. पुन्हा एकदा मी सामन्याकडे. श्याम पडवळ तो सलामला सलाम करण्यासाठी तशी कामगिरी करावी लागेल. आज मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जाऊन थांबतोय. धावा मिळतील 4 मात्र कशा आहेत त्या वाईड आणि 5 धावा मिळतील त्या कल्याणी संघाला. नक्कीच सर 5 धावा मिळतात. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. कुठेतरी डोकेडोकी ठरते. आम्हाला SK आरस सर ज्या वेळेस इशारा करतायत त्या वेळेस आम्हाला आठवण करून देतात बिली बावडनची. कारण खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारची अंपायरिंग, एक जबरदस्त अचूकता अंपायरिंग मध्ये आहे. परंतु ऍक्शन सुद्धा सुरेख आहे.
हे सर नक्कीच आमचे आप्पा पडडे देखील कमी नाहीत, मात्र थोडेसे आता कामात व्यस्त असल्या कारण आप्पा पडडे आमचं एंटरटेन करत नाहीयेत, मात्र आप्पा पडडे देखील त्या प्रकारचे पंच आहेत. आणि नक्कीच वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे 5 धावा अतिरिक्तच्या रूपाने जेव्हा आल्याने संघाच्या स्कोअर कार्डला लागल्या त्या क्षणी धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावांवर आणि गडी बाद झालेत. एक गडी बाद 30. नक्की चांगली धावसंख्या सर आतापर्यंत उभारलेली आहे ती अल्याणी संघानं. षटक चालू आहे दुसरं आणि अतिशय जबरदस्त स्टार्ट. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या आणि 14. म्हणूनच सर असं म्हटलं तर वेल बिगन इज हाफ डन आणि ती सुरुवात दिलेली आहे ह्या सिरीज. नेक्स्ट बॉल हो हो बुलटॉस स्टीयर टुवर्ड्स deep mid wicket zone. It will be 4 runs. What a magnificent drop आणि नक्कीच एक सुरेख सुरुवात सर दिली आणि या बरोबरच आणि नक्कीच 17 मिनिटे गेली 2 षटकांना प्लीज, कारण आपण नियोजन करायचं मित्रांनो. 11 वाजून 2 मिनिटांनी इनिंग सुरू झालं. 11:32 ला ते इनिंग संपायला हवं, मात्र कुठेतरी वेळ जातोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं प्लीज लक्षात घ्यायचंय, कारण ह्याचा फटका तुम्हाला पहिला बसेल नंतर फलंदाजी करणाऱ्याला. आणि यावेळी मात्र गोलंदाज येतोय नाना. तिसरा षटक या सामन्याचं वैयक्तिक पहिलं. सर जोडी बघितली तर दोन्ही बंधू आहेत, समीर शेख आणि सलाम शेख. हे दोघे भाऊ. समीर मोठा आहे, सलाम. नक्कीच चांगली कामगिरी अल्याणी संघासाठी या दोन बंधूंनी केलेली आहे. आता मात्र तिसरं षटक घेऊन ते नाना. स्ट्राईकचा बार सांभाळतोय समीर. हो यावेळेस मात्र चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये भिरकावून दिला. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. की सलाम शेख खूप तरबेज चतुर चालाक. सर यहाँ देखा जाए तो बहुत ही महत्वपूर्ण मैच है. जो जीतेगा वही सेमीफाइनल 2 में जाएगा. तो इसी तरह देखा जाए तो ये बहुत बड़ा मैच भी हो सकता है. साई स्टार अल्यानी के बनाम खेल रहे हैं DS शेनवे. अगली गेंद नाना की और इस बार गेंद को खेले स्क्वायर ऑफ द विकेट. कैच होगा क्या? यस इट इज. हो क्या हुआ वहां? कुछ तो रिएक्शन बता रही है, लेकिन यह बहुत ही बढ़िया कैच लपक लिया है वहां. और कौन जाएगा? सलाम जाएगा पवेलियन की ओर. डीजे अब आएंगे वो खिलाड़ी जिसे देखने के लिए हमारे सभी दर्शक तैयार है वहां YouTube लाइव पे. मैन फ्रॉम अल्यानी विजय बस्ते. यस इट इज. नक्कीच शहापूर तालुक्यातला एक धडाकेबाज फलंदाज जल्लाद. येस विजय बस्ते. नक्कीच आमच्या व्यासपीठावर आमचे सन्माननीय समालोचक, आमचे गुरु, आमचे बंधू रमेशजी शिंदे सर या शहापूर तालुक्यातील एकूण एक फलंदाज गोलंदाज माहित असतील असा एकमेव समालोचक. बोलिया सामनेकडे. हो इस बार गेंद को खेला है पॉइंट की क्षेत्र में वहां खिलाड़ी मौजूद. गेंद रोकेगा तब तक कि 1 रन दौड़कर पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 36 रन. 36 धावा धावफलकावर आहेत. आणि आता विजय मात्र सलामीला स्ट्राईकचा बार सांभाळतोय. समीर चांगली फलंदाजी करतोय. सलामीला आलेला समीर अजूनपर्यंत विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. धावसंख्या आहे अल्याणी संघाची आतापर्यंत 36 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग ऑर्डर बघायला मिळाली. समीर, सलाम, त्याचबरोबर नितीन ज्युनियर. यावेळेस मात्र विजय पष्टे स्वतः स्ट्राईकचा बार सांभाळतायत नाना यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू टाकतोय नाना. ओ यावेळेस बॅकवर्डवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गुडले तर पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिरावलेली आहे 36 धावा. यहाँ पे गति में परिवर्तन देखने को मिला. नाना को मालूम है जो बल्लेबाज वहां खड़ा है वो बड़ा हिट मारने का प्रयास करेगा, लेकिन थोड़ी सी गति कम की और इस गति में छकाया विजय को. अगली गेंद हो इस बार
वही दिशा, वही लेंथ और वही परिणाम, वही नतीजा। डॉट गेंद, बहुत ही बढ़िया डॉट गेंद होता हुआ यहाँ नाना कमबैक करता हुआ यहाँ साई स्टार एलियन टीम को एक बड़ा लक्ष्य रखना पड़ेगा, क्योंकि ये टीम है जिन्होंने 64 रन बड़े आसानी के साथ चेस किए थे। लेकिन यहाँ पे साई स्टार एलियन टीम भी कुछ कहा कम नहीं है, पीछे नहीं है। 70 रनों का लक्ष्य दिया था पहले मॅच में। नक्कीच सर, 70 धावांचं टार्गेट ठेवलं होतं। यावेळेस मात्र पुन्हा एकदा विजय। यावेळेस मात्र लोअर खोलवर टप्प्याचा चेंडू होता। नक्कीच वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला। एक धाव या चेंडूवर अर्जित केली। धावसंख्या एकेरी धावसंख्येने पोहोचली आहे 37 धावनं, 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड। सर चांगली धावसंख्या आहे 3 षटकानंतर, तब्बल 12.50च्या सरासरीने धावसंख्या पुढे जाते आणि एक कौशल्य आहे स्टार्ट जी करून दिली नितीन ज्युनियरनं। आणि मिडल ऑर्डरला विजय पष्टे आणि सलाम शेख खेळतोय। अजूनही जयेश खापरे सारखा एक मातब्बर फलंदाज मैदानामध्ये येणं बाकी है। फील्डिंग लाऊन घ्यायची लगेच। जहाँ तक कि अलियानी टीम का जिक्र किया जाए तो एक बड़े बड़े बल्लेबाज हैं जो पीछे आने हैं, लेकिन जो आए वो अपना काम करके जाएंगे। नक्कीच सर, मागील मॅचेस बघितला तर मिडल ऑर्डर पूर्ण कोलॅप्स झाल्यानंतर 8 नंबरला आलेला लक्ष्मण 30 धावांची खेळी साकारतो। ही बॅटिंग मधली डेप्थ आहे अल्यानी संघाची। स्कोर जाकर पहुंचे 37। 3 ओवर्स का खेल खत्म होता हुआ 37 रन लगे हैं अपने स्कोर कार्ड पर साई स्टार एलियन टीम के। लेकिन बहुत सारे शुभ चिंतक हैं इस टीम के, दोनों टीम के, जो यूट्यूब लाइव अब ये मैच देख रहे हैं, जिन्हों की कोरोना। नक्कीच सलग बॅक टू बॅक 3 षटकार्थी MS एंटरप्राइजेस सोमनाथ खाडे यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आहे अल्यानी संघासाठी। यस, अगली गेंद और सामना करेंगे विजय। और इस बार बढ़िया प्रहार, गेंद जाएगी स्ट्रेट बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन डीजे। थैंक यू, बहुत ही बढ़िया गीत और संगीत महफिल हमारे इस CPL के 5वें पर्व में दिए हैं मुकेश जी फर्डे। इन्होंने हमारा एंटरटेन करने के लिए, हमारे दर्शकों का एंटरटेनमेंट करने के लिए, लेकिन वो है मनोज जी सापले और राजेश जी दिनकर साबळे। अब दोनों का बहुत बहुत स्वागत है इस 4 धावा येतात सर धावसंख्येमध्ये ऍड केल्या जात आहेत। 41 धावा। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा श्याम पडवळ टू विजय पष्टे। यावेळेस आडव्या बॅटनं नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय। थर्ड मॅन रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू जातोय। सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार। नाटकालाही ओढ लागावी पावसाच्या सरीच्या थेंबाची। खऱ्या अर्थानं त्याप्रमाणे चेंडूची वाट बघत असतो विजय। प्रत्येक चेंडू फुटबॉल सारखा दिसतो। यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार। हेच कौशल्य एका चांगल्या फलंदाजाचं। खऱ्या अर्थानं आजचा संघर्ष संध्याकाळच्या सत्राचं सामर्थ्य निर्माण करणारे मनगटातील जोर दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विजय पष्टेच्या माध्यमातून होतोय। रोखण्यासाठी सज्ज आहे फलंदाज श्याम पडवळ। यावेळेस मात्र राईट आर्म ओव्हर द राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय। नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा विजय। यहाँ तक कि श्याम टू विजय। इस बार फिर से एक बार कट किया गेंद को पॉइंट की दिशा में। वहां खिलाड़ी मौजूद, लेकिन एक ही रन मिलेगा कवर सुपर की दिशा में। और 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचेगा 42 रन 46 रन सॉरी। धावसंख्या 46 होती आणि 2 गडी बाद केलेत आतापर्यंत शेनवे संघाने, परंतु चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होती आहे समीर शेख आणि विजय पष्टे यांच्या माध्यमातून। यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू होता स्ट्रेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला। समीर शेखच्या बॅटमधला क्लास बघतोय। अतिशय दर्जेदार क्वालिटीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, परंतु त्या दरम्यान धावसंख्या 2 पुढे जातीये, पोहोचतीये 48 धावांवर। सर या इनिंगला आकार देण्याचं काम ही जोडी करते। चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळतीये। यहाँ तक कि इस कड़ी धूप में खेलना इतना आसान नहीं है सर, लेकिन फिर भी अपना फिटनेस दिखाते हुए, अपना खेल दिखाते हुए बहुत ही बढ़िया नजारा हम देख सकते हैं इस स्क्रीन पर। अगली गेंद, इस बार गेंद को ऑन साइड में खेला। 1 ही रन मिलेगा क्योंकि गेंदबाज अपनी दौड़कर गेंद को, ओहो क्या हुआ, यह एक ड्रामा। और जाएंगे समीर वापस डगआउट की ओर। 1 ही रन मिला था, दूसरे रन का प्रयास था, लेकिन कुछ तो स्ट्रैटेजी रहेगी। जयेश खापरे को लाना होगा। नक्कीच एक सर
कुठेतरी स्ट्रॅटेजीचा भाग वाटला की आपली विकेट या ठिकाणी समीर गमावतोय आणि जयेश खापरे डगआउट मध्ये एक हार्ड हिटर फलंदाज आहे. जर धावांचा वेग वाढवायचा असेल तर खऱ्या अर्थानं जयेशला येणं गरजेचं होतं. तुम्ही मगाशी उल्लेख केला की तळपतं ऊन आहे, कारण स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर त्या उन्हात उभं राहावंच लागतं. खऱ्या अर्थानं तो प्रयत्न या ठिकाणी दोन्ही संघांचा आहे. कोण पोहोचेल सेमीफायनल मध्ये या मॅचचा विनर ते डिसाइड करेल. We saw here Samir deliberately throw his wicket because they want जयेश खापरे. नेक्स्ट बॉल, यस, हल्के हाथों से खेल दिया ऑफ साइड में, एक ही रन मिलेगा. और वो बल्लेबाज सर नक्कीच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गौरवजी सावंत आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण बघतो ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने या संपूर्ण मैदानाचं चित्र वर आकाशातून टिपलं जात आहे. तब्बल 500 फूट हाईट वर हे मैदान जय चोरोबा मैदानाचं हे दृश्य टिपलं जात आहे. खऱ्या अर्थानं ते मंदिर ते देवस्थान सुद्धा टिपलं जात आहे. खऱ्या अर्थानं वरून आभाळातून एखादा देवदूत ज्याप्रमाणे दृश्य टिपतो त्याप्रमाणे या ठिकाणी ड्रोनच्या मदतीनं हे दृश्य टिपलं जात आहे. नक्कीच लवकर लवकर शतरक्षण लावून घ्या. शेनवे संघ यावेळी मात्र स्कोअर झालेला आहे 50 धावा. अर्धशतक लागलेले साई स्टार आलेले संघाचं 4 षटक आणि 50 धावा. अजूनही 2 षटक येणं बाकी आहे. की सर 24 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा, त्यामध्ये 12ची सरासरी. नक्कीच सर 12.50 ची सरासरी इथे राखलेली आहे या साई स्टार आलेल्या संघाने. नक्कीच साईचा आशीर्वाद आहे. सुरता संजू देऊया आमचे म्युझिकल बँड मनोजी साबळे, प्लीज प्ले द म्युझिक. नक्कीच नवीन गाणं ब्लो होईल, आई तुझं डोंगर. पाचवं षटक घेऊन येतोय गोलंदाज कुमार, द मॅन फ्रॉम शेनवे. चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू गोलंदाज आहे. फलंदाजी सुद्धा चांगली करतायत कुमार, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये येतात. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. सामना करतोय फलंदाज विजय. विजय एक जबाबदारीपूर्ण खेळ या इनिंग मध्ये करतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग विजयच्या माध्यमातून आपण बघितली. त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईक एंडवर एक मोठा फलंदाज आहे, कर्णधार स्वतः जयेश खापरे. सर नक्कीच करावं लागेल. महत्वाचा सामना आपण पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण जिंकल्यानंतर थेट तिकीट मिळतं ते सेमीफायनलचं. मग अशी संधी आम्ही का दवडणार, कारण हा सामना हारलो तर प्रतीक्षा करायला लागेल शेवटच्या सामन्यापर्यंत आणि मग मात्र कुठेतरी दडपण येईल. म्हणून हा सामना जिंकून पुढे जाण्याचा मानस असेल या 2 संघांपैकी साई शेनवे आणि साई स्टार. और इस बार गेंद को उड़ाया, गेंद जाएगी और रुकेगी सीमा लाइन के पार. 6 रन नक्कीच पुंडलिकजी सोनावळे आणि भास्करजी खाडे नक्कीच आल्याडी संघाचे समर्थक उपस्थित आहेत. स्वागत असेल. सर कव्हरच्या डोक्यावरनं ताकद, नजाकत, मनगडातील जोर बघायला मिळाला विजय पष्टेच्या बॅट मध्ये. 2 षटकार सर ती ताकद आहे त्याच्यामध्ये. चेंडू आपण सहज पाहिला. आपण मयूर दिनकरला पाहतोय, अजित फर्डेला पाहतोय, आता मात्र विजय पष्टेला पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मिसफिल्ड होते, मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू नाही शकत सर. आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतायत 57 धावा सर धावफलकावर लागतायत. आणि नक्कीच आजच्या पूर्ण दिवसामध्ये सर काही मान्यवरांची इथे उपस्थिती आपल्याला लाभणार आहेच. शिवाय हे सामने आज मात्र अंतिम प्रवास सुरू आहे या सामन्याचा. शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा कुमार टू जयेश खापरे. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, चेंडू शरीरावर आला. नक्कीच बाउन्सरचा मारा झाला. लेग साईडच्या दिशेने ग्लान्स केला, लेग साईडच्या दिशेने शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका धावेनं धावसंख्या पुढे जाते. स्कोर मूव्ज ऑन 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड. Yes sir, this is very important match for both the teams because they try to win and straight into the second semi-final, but somehow they both are trying here, struggling here. Shenwe team because the score on card is very good now. नक्कीच संघर्ष प्रगतीला आमंत्रण देतोय. पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विजय पष्टे पूर्णपणे संपर्क साधू शकला नाहीये. निर्धाव चेंडू, क्या बात आहे. कमबॅक करतोय कुमार.
Yes, completely beaten by Kumar. His pace and also change of and सर variation. गोलंदाजी करताना तुम्ही व्हेरिएशन दाखवणं गरजेचं. तुम्ही स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, नकल बॉल, गुगली अशा पद्धतीनं अस्त्र तुम्ही वापरणं गरजेचं असतं गोलंदाजीमध्ये. आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी कुमार दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा विजय पष्टे यांच्यासाठी. और इस बार गेंद हवा में, खिलाड़ी नीचे आता हुआ और एक विकेट का पतन. जैसे आएंगे वैसे दौड़ेंगे अपने डगआउट की ओर. विजय पस्टे अपना काम नहीं कर नक्कीच आता तो आलेला आहे सर लक्ष्मण, ज्यानं संघाला तारलं होतं सर एका सामन्यामध्ये. नाहीतर आव्हान कदाचित संपुष्टात आलं असतं. आल्याने संघाचं त्याच दिवशी मात्र लक्ष्मण त्या 30 धावा संजीवनी प्रदान करून गेले आपल्या संघाला. आणि परिणामी मॅन ऑफ द मॅच ठरला होता त्या सामन्याचा लक्ष्मण. आणि काही चेंडू शेष आहे सर या सामन्यामध्ये. नक्कीच जयेश अजूनही किल्ला लढवतोय, स्ट्राईकचा वार सांभाळतोय. कुमार पुन्हा एकदा फेस करेल जयेश खापरे. या वेळेस आडव्या बॅटनं लॉफ्ट केलाय, चांगला पूल फटका. लॉंग लेगच्या झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. खूप बॅट स्पीड बघायला मिळाला, परंतु फिल्डर तैनात असल्या कारणानं एकच धाव मिळते. षटक संपताय. 5 षटकानंतर धावा होत आहेत आल्याने संघाच्या 59 धावा. तकरीबन सर 12 की जो औसत है वो रखने का प्रयास है. और यदि इसी तहत जाएंगे तो 70 से आगे जाएंगे जाएंगे. लेकिन कप्तानी पारी खेलनी होगी जयेश को अब. और लक्ष्मण आए साथ. अब तो स्ट्राइक नहीं रहेगी लक्ष्मण के पास, लेकिन जयेश ही अपनी स्ट्राइक रखेंगे. लेकिन अगली जो ओवर है बहुत ही बढ़िया रहने वाली है. क्रुशियल ओव्हर असेल. शेवटचं षटक प्रयत्न करावा लागतील. शेनवे संघाला हा धावांचा रथ रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण असं म्हणतात ताश के पत्तों से महल नहीं बनता, और टूटा हुआ तारा कभी दरिया में ही गिरता, और एक बार हारने वाला कभी सिकंदर नहीं बनता. तुम्हाला जिंकायचं असेल, सिकंदर व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं ही बाजी मारावी लागेल. कोण जिंकेल, कोण होईल सेमीफायनलचा मानकरी, ही मॅच ठरवेल. शेवटचं निर्णायक षटक शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरचा जे गोलंदाज अंकित, द मॅन फ्रॉम शेनवे, स्ट्राईकचा बार सांभाळतोय. कर्णधार जयेश खापरे. पहिला चेंडू या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू टाकेल अंकित. आडव्या बॅटला आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क झाला नाहीये. नक्कीच स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. देखा जाए तो बहुत ही बढ़िया प्रयास था अंकित का. इस बार स्कोर कार्ड पर 59 रन लगे हैं और आखिरी 5 गेंदें फेंकी जानी है इस ओव्हर में. नक्कीच सोनवणे सर, यानंतरची मॅच असेल अस्नोली वर्सेस टेंबरे. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे टॉस साठी. यस अंकित, अगली गेंद जयेश के लिए. इस बार बढ़िया प्रहार करने का प्रयास था, लेकिन गेंद बहुत ही बाहर से गुजरती हुई और वाइट का सिग्नल आता हुआ यस के. एक बिली बाउंडन की स्टाइल दिखाई देती है. सबसे पहले जब हमारी ओर मुड़े तो लगा था कुछ कहने वाले, लेकिन अगली क्षण में दोनों हाथ फैलाए और कहा ये वाइड गेंद है. 1 रन जोड़ा गया. 60 रन हो गए स्कोर कार्ड पर. नक्कीच वाईट चेंडू होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश खापरेच्या बॅटिंगचा क्लास येतो. झेल होईल का? यावेळेस क्षेत्ररक्षक इंजुर्ड आहे. परिणाम चेंडू जातोय सीमारेषे पार. ओव्हर द लॉंग ऑन रिजन. चेंडू सीमारेषे पार. 1 बाउन्स 4 रन्स 4 धावा. बहुत ही बढ़िया संगीत सुनने को मिल रहा है हमारे दर्शकों को. यह 2 गेंदों का खेल होता हुआ और 4 गेंदें मुझे लगता है फेकनी बाकी है. नक्की सर, जिंकण्यासाठी संघर्ष चालू आहे दोन्ही संघाचा. संकटांवर अशा पद्धतीने तुडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. यावेळी इतिहास रचण्याचा प्रयत्न शेनवे आणि अल्ल्याडी संघ करतोय. जयेश खापरे चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अंकित टू जयेश खापरे. यह तो कोशिश दोनों तरफ से जारी. देखते कौन पड़ता है किस पे भारी. अगली गेंद. इस बार गेंद कहाँ जाएगी? वही जाएगी जहां भेजना चाहते थे. जैसी नसीहत वैसा धमाका. बहुत ही बड़ा शॉट आउट ऑफ द बॉक्स. या 6 धावांनी धावसंख्या पोहोचते 70 धावांवर.
हॅलो. नक्कीच सलग बॅक टू बॅक गडी गमावले जातात अल्याणी संघाचे आणि 71 धावा धावफलकावर आहेत. 72 धावांचं टार्गेट असेल शेनवे संघासमोर. आणि पुढील आवाज द मॅन फ्रॉम व्हॉइस ऑफ टोळखाम रमेश शिंदे सर. नक्कीच आसनोली संघाचा कर्णधार आणि टेंबरे संघाचा कर्णधार. सर टेंबरे संघाचा कर्णधार आलेला आहे. आसनोली संघाचा कर्णधार लवकर यायचे. ओव्हर टू रमेश शिंदे सर. लाईव्ह स्ट्रीमर यस सर. 2 अंपायरवर कॅमेरा मारायचा. डॅशिंग पर्सनॅलिटी. एका बाजूला इंजिनियर तर एका बाजूला पोलीस. यस सर. एका बाजूला आपण बघतोय गोटे अंपायर तर एका बाजूला बिली बाउंडर. यस धन्यवाद. नेक्स्ट मॅच अमित टेंबरेकर आणि टायगर स्पोर्ट्स आसनोली या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. नक्कीच या आयोजक प्रवीणजी फर्डेसर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. प्रवीण सर छापा आणि नाणेफेक जिंकली टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाने. भगवान सर आपला डिसिजन पहिल्यांदा या ठिकाणी कळवायचा आहे. आम्ही प्रथम यापूर्वी आपण एक मॅच अनुभवली सकाळच्या सत्रामध्ये. मी सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून त्या मॅचचा आनंद घेत होतो. एक सामना गमावलाय. यावेळेस काय प्लॅनिंग असेल? बॅटिंग घेण्याच्या पाठीमागचं कारण नेमकं कळेल का? कारण आताचा सामना खूप महत्त्वपूर्ण सामना आहे. खूप साखळी फेरीत या चेरवली प्रीमियर लीग मध्ये आम्ही आमचं आव्हान टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तसं प्रयत्न तर केला जाईल. अमित टेंबरेकर संघ कर्णधार जर आपण नाणेफेक जिंकला असता तर या ठिकाणी आपला डिसिजन असं तुम्ही सुद्धा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. विरोधी दिशेला काय प्लॅन आपण या मॅचचा विचार केला तर प्रथम बॅटिंग घेतले टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाने. कोणते असे गोलंदाज आहेत की ते गोलंदाज तुम्ही वापराल आणि त्यांच्या माध्यमातून क्षेपणास्त्र ब्रह्मास्त्र नाही तर खऱ्या अर्थानं सुदर्शन चक्र फेकले जातील? आमच्या संघात देवेंद्र आहे, सुभाष आहे, ते 2 बॉलर यांना आसनोली संघाला कमी रन मारून देतील याची अपेक्षा. नक्कीच मी जाईल टायगर स्पोर्ट्स आसनोली संघाचे कर्णधार भगवान सर. या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. मी सातत्याने म्हणतो की बाली ट्रॉफी चालू आहे, परंतु आमची सीपीएल जर बघितली तर बाली ट्रॉफी पेक्षा कमी नाहीये. आम्ही सातत्याने एक स्पर्धा महाराष्ट्राच्या बागेत पोहोचवतो. ती स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. त्याहीपेक्षा आमची सीपीएल कमी नाहीये. या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय अनुभव असते आणि या नियोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच सर. लीग भरवणं हे सोपं नाही. मी वारंवार म्हणतो कारण मी देखील अनुभवलेलं आहे. आणि सलग 5 वर्ष ही चेरवली प्रीमियर लीग भरवली जाते. प्रवीण परडे असेल आणि संजय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. तर अतिशय उत्तम असं आयोजन नियोजन असतं आणि ही सलग 5 वर्ष लीग आमच्या किनवली भागात भरते याचा मला अभिमान नक्कीच राहील. क्या बात आहे. धन्यवाद. त्याचबरोबर अमित टेंबरेकर संघ या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जातोय कमेंट बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील आमचे म्हणजे सोनावळे सर आणि रिकी काडे सर. धन्यवाद. आता मात्र रमेश शिंदे सर जोडले जातील कमेंट्री बॉक्स मध्ये दत्ता परडे सरांसोबत. दत्ता परडे सर. चेंडू चेक करले दोन्ही संघ. आसनोली भगवान बांगर चेंडू चॉईस करून घ्या. दत्ता परडे सर प्लीज. धन्यवाद. रिकी खाडे सर हे म्हणजे सोनावळे सर. जाऊ आपण मॅच कडे. यस पहिला बॉल स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून फटका सजवला. इज ऑफ द मार्क फॉरवर्ड. व्हॉट अ ब्लॅजिंग स्टार्ट. सुरुवात चांगली आदर्श मात्र पाहायला मिळते शेनवे संघाच्या माध्यमातून. थँक्यू. डीजे मास्टर थोडा आवाज द्या माईकला आणि थोडा आवाजाचा बेस वाढवा, थोडी ताकद वाढवा कारण आज आम्हाला ताकद हवी.
फायनलची मॅच आहे. शॉर्ट पिच बॉल होता. दत्ता फडे सर आपण बघतोय शेनवे संघाकडे तर बॅटिंग ऑर्डर जर बघितली तर चांगले चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ज्या खेळाडूंना आतापर्यंत शेनवे गावाचं नाव क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर उज्ज्वल केलं तो खेळाडू श्याम पडवळ स्ट्रायकिंग एंडवर आहे. सुरुवात तर चांगली पाहायला मिळाली श्यामच्या माध्यमातून. आपण बघतोय CPL 2021 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये अर्थातच आपण या स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे वळालेलो आहोत. शेवटचा दिवस आहे आणि मगाशी रिकी खाडे सर मला म्हणाले की याचसाठी केला होता असं शेवटचा 20 गोड भाबा यॉर्कर बॉल होता. निश्चितच सातत्याने सिनियर नेमकी सांगत असताना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. यावेळेस कॉम्बिनेशन चुकलं होतं परंतु निश्चितच कॉम्बिनेशन चुकलं. कार्यक्रम संपला म्हणून समजा 2 धाबा मिळतील शेनवे संघाला. सुरुवात चांगली केली गेली. पहिल्या चेंडूवर 4 धाबा त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाज नितीन निमसेने. त्यानंतर मिळालेल्या 2 धाबा. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मित्रांनो गेलेली वेळ तुमच्यासाठी येत नाही. युद्ध आणि क्रिकेट याच्यामध्ये फक्त एक साम्य आहे की युद्धामध्ये रक्तपात असतो बाकी सगळ्या गोष्टी सेम. क्रिकेटमध्ये रक्तपात नाही आहे घातपात मात्र होताना पाहायला मिळतील. आपण बघूया मॅचचा विचार करूया. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सिनियर नितीन निमसे गोलंदाजी मार्कवर तयार. ओ हो यॉर्कर बॉल होता. असं म्हटलं जातं क्रिकेटचं क्षेपणास्त्र ज्या ज्या वेळा तुम्ही सोडाल त्यावेळा मात्र तुमच्याकडे सुदर्शन चक्र हवं आहे. कारण क्रिकेटचं हे क्षेपणास्त्र आहे की वाईड यॉर्कर. आणि ब्रह्मास्त्र सोडलं होतं महाभारतामध्ये उत्तरेच्या गर्भावर परंतु त्यानंतर भगवान श्रीकृष्ण समोर आले आणि सुदर्शन चक्र सोडून त्या गर्भाचं रक्षण केलं आणि राजा परीक्षितीचा जन्म झाला. हे वेगळं सांगायची गरज नाही. जेव्हा आपण मॅचकडे गोलंदाज तयार. ओ हो कुठल्या स्पॉटवर चेंडू पडला परंतु लेग ब्रेक बॉल फेकले जातात गोलंदाज नितीन निमसेच्या हातामधून. डावखोरे आताचा गोलंदाज साई स्टार्स आल्यानी संघासाठी आतापर्यंत स्टार ठरलाय आणि हे वर्ष साई स्टार आल्यानी संघासाठी मी तर म्हणेन लॉटरी लागली की काय. आतापर्यंत शहापूरचा जल्लाद शहापूरमध्ये खेळायचा परंतु नियोजन समितीने एक डिसिजन घेतला की जो ज्या गावामध्ये जन्माला आलाय त्या गावामध्ये खेळणं त्याचं इति कर्तव्य आहे. आणि बघता बघता जल्लादला मात्र साई स्टार्स आल्यानी संघामध्ये स्थान दिलं. अर्थातच विजय पष्टेला इकडे घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक वजीर बोलावणं त्यासारखं होईल. बुद्धिबळाचं मोठं स्वरूप म्हणजे क्रिकेट. या सिरीज वाईट बॉल आणि निश्चितच ज्या वेळा विजय पष्टेने या संघामध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून पूर्णपणे स्टार सप्तर्षी जुळली की काय आणि प्रत्येक सामन्यामध्ये विजयशी संपादन करताय साई स्टार्स आल्यानी. बघू शकाल याची प्रतिचिती यावेळेस मात्र येताना पाहायला मिळते. डॉट बॉल फेकला जातोय. साई स्टार्स आल्यानी संघ आतापर्यंत वर्चस्व गाजवतो पहिल्या षटकाचा विचार केला तर. फर्डे सर काय वाटतं या मॅच बद्दल तुम्हाला? मागील मॅच मध्ये जर विचार केला तर पहिल्याच मॅच मध्ये टायगर स्पोर्ट असलेली संघाच्या फलंदाजांसमोर नितीन सिनियरनी पहिलीच षटक मेडन टाकली. तर या धावा देखील बघितल्या तर 70च धावा होत्या त्या ठिकाणी देखील. आणि आता देखील मला वाटतं जिंकण्यासाठी धावावेत 72 म्हणजे स्कोर तोच आहे. आणि अगदी बघितलं तर समोरची टीम जर बघितली तर टायगर स्पोर्ट असलेली संघ खूप चांगली टीम होती. आणि आता मात्र DS शेनवा संघ हा देखील तितका ताकदीचा संघ आहे. परंतु साई स्टार आलेली संघाचे स्टार खूप चांगले चमकलेत. काजव्यासारखे स्टार ते चमकत चाललेत आणि एकंदरीत विचार केला तर हा संपूर्ण हंगाम त्यांनी गाजवलाय. अमित टेंबरेकर आणि असलोली संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी बॉल चॉईस साठी यायचंय. दोन्ही कर्णधारास विनंती असेल. हो यॉर्कर चेंडू होता यावेळेस फ्रंटफुटला आले व ते स्वतः यॉर्कर करून घेतलाय अण्णा यांनी. श्याम पडवल ड्राईव्ह चांगली पाहायला मिळाली. इनफिल्ड मध्ये जर बघितलं तर लक्ष्मण आले होते धावून आले होते. लक्ष्मण जसे राम प्रभूंसाठी स्वतःचं आयुष्य त्यांनी 14 वर्ष आपण म्हणतो अगदी वनवास भोगला त्याप्रमाणे लक्ष्मण धावून आले संघासाठी. एक एक धाव फार महत्वाची. इनसाइड आउट खेळलेत. चेंडू सरळ ट्रॅव्हल लॉंग ऑफला समीर शेख गुड फिल्डिंग. एक धाव मिळेल. 31 धाब्यांनी अगदी जर बघितलं तर 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0 त्या पद्धतीने 72 धाब्यांचा 1 आहे. जर डॉट चेंडू खेळले तर प्रेशर येणार. मग नक्कीच फर्डे सर आपण बघतोय हे मॅच खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळेल. बॉल होता संधी होती फलंदाज श्याम पडवळ संकटामध्ये सापडला परंतु या संकटातून बाहेर निघता आलं नाही. अभिमन्यू चक्रवात कसं घुसायचं हे त्याला माहित होतं बाहेर निघायचं माहित झालं नाही. यावेळेस आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिली श्याम पडवळने. दुसऱ्या षटकामध्ये श्याम पडवळ परतीच्या प्रवासाला लागला. अमित टेंबरेकर संघाचे कर्णधार बॉल चॉईस साठी यायचंय. अमित टेंबरेकर बॉल चॉईस साठी यायचंय. धन्यवाद
धन्यवाद डीजे मास्टर आणि धन्यवाद Yes, sir. बँजो मास्टर. शिंदे सर, वाळुकेश्वर चषक 20-21 आपण कव्हर केला. त्या ठिकाणी म्युझिक, त्यानंतर लाईव्ह कॉमेंट्री, 6 कॉमेंट्री होते आणि त्यानंतर त्रिगुणी संगम म्हणजे डान्स देखील होतं. चॅम्पियन प्रीमियर लीग देखील बघितलं आपण. चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी त्रिगुणी संगमच पाहायला मिळाला होता, डान्स नव्हता आणि आज देखील CPL मध्ये पाहायला मिळतोय. तर काय म्हणू शकाल, क्रिकेटला दिवस किती चांगले आलेत. यस, याचं संपूर्ण काम मी तर म्हणेन गौरव सावंत साहेबांनी केलंय. बदलापूरमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा कव्हर केल्या, आम्हाला ते तिथे सापडले नाही. याचं कारण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा दौरे चालू केले आणि आखादी देशांमध्ये सुद्धा गौरव साहेब जातात, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण ज्या ज्या वेळा मॅडी सरांना विचारणं झालं त्या त्यावेळा मात्र निश्चितच गौरव सावंत हे व्यक्तिमत्व, मित्रांनो, इतिहास सांगेल. दुपारचं सत्र ज्या वेळा चालू होईल त्यावेळा या व्यक्तिमत्वानं काय सॅक्रिफाईस केलंय आणि त्यानंतर मात्र घेतलेली गरुडाची झेप. हॅट्स ऑफ tenniscricket.in आणि त्यांची संपूर्ण टीम. जेव्हा पण मॅचकडे एक चांगला चेंडू फेकला गेलाय गोलंदाज ज्युनियर नितीन निमसेच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल अक्रॉस झाला, चेंडू निघून जाईल, लॉंग लेग, सीमा रेषा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा राजेशाही असणारा षटकार. धन्यवाद इथे. जर शिंदे सर बघितलं आपण तर मार्जिन ऑफ एरर गोलंदाजाला किती कमी असतं. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर पडला, हा देखील यॉर्कर टाकायला गेले नितीन ज्युनियर, परंतु नितीन ज्युनियरला हे कळलं नाही, जर चेंडू मिस झाला, जर लाईन आणि लेंथ मध्ये जर इंचेस फरक पडला, 6 धावा येतात. टाइम काउंट डाऊन केला जातोय. हा वेळ कमी असतो गोलंदाजाला. यापूर्वीचा चेंडू आपण बघितला तर यॉर्कर होता, त्यानंतर मात्र स्वप्न उद्ध्वस्त. सातत्याने तुम्हाला सूचना यावेळेस येतील. 11:51 झालेत. आपल्याला फायनलचा सामना सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये खेळवायचा आहे, याची नोंद सर्वांनी ठेवायची आहे मित्रांनो. फुलटॉस बॉल होता, यावेळेस आपण बघू शकाल ऑन साईडला फक्त दिशा दिली गेली. डाऊन द ग्राउंड हा चेंडू मात्र फिल्डिंग करण्यासाठी 33 कोटी देव आठवावे लागले क्षेत्ररक्षक सलाम शेखला, परंतु प्रयत्न केले जात आहेत. एक चांगला खेळाडू तेव्हा शोभून दिसतो जेव्हा तो टायमिंग बरोबर क्रिकेट खेळत असतो आणि यावेळेस मात्र आपण बघू शकाल सलाम शेखला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि एक सूचना मात्र व्यवस्थापन समितीची येते आप्पा फडे सरांना, की ज्या ज्या वेळेला इथे रंग चढला जाईल तिथे तुमचा रंग चढायला हवा. नक्कीच आमची अपेक्षा काल नाही पूर्ण केली, परंतु आज मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. टेंबरेकर संघ बॉल आपण चूज करायचा आहे आणि केलेला आहे. निवडीला महत्त्व आहे फडे सर, म्हणून की काय आम्ही 26 वर्षापर्यंत थांबतो आणि नंतर निवड करून आमच्या आयुष्याला आम्ही सुरुवात करतो. जीवन असो की क्रिकेट, निवडीला महत्त्व आहे. जेव्हा आपण मॅचकडे 2 षटकं संपुष्टात येतात आणि 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर या मॅचचा विचार केला तर शेनवे संघाची धावसंख्या आमचे शेलवले सर आम्हाला सांगत असताना तब्बल 20 धावा धावपलकावर 10-0-0ची सरासरी आतापर्यंत शेनवे संघानं गाठलेली आहे. परंतु अजूनपर्यंत प्रवास खूप लांब आहे. मी तर म्हणेन एक्सप्रेस पण बसून जमणार नाही, सातत्याने तुम्हाला हाय जंप घ्यावे लागेल, तेव्हा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकाल. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. झोपेमधून स्वप्न बघून जमणार नाही, सातत्याने सतार डोळे उघडे ठेवावे लागतील. संधी दरवाजा ठोठावणार नाही, तुम्हाला तुमचा दरवाजा उघडावा लागेल, संधी निर्माण करावी लागेल. बोलत असता यार राईट आरामली विकेट, शॉर्ट पिच बॉल होता, यावेळेस फुल केलाय, लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, 1 more विकेट डाऊन. दुसरा झटका लागतोय शेनवे संघाला. ही रंगत मला वाटतं या 11व्या दिवशी आले आणि काल दिवस मी नव्हतो, परंतु 11व्या दिवशी जे आले ना ते शिंदे सरांच्या माध्यमातून. कारण CPL 20-21 शिंदे सरांशिवाय पूर्ण होतं. आज हे संपूर्ण मैदान, संपूर्ण क्षेत्र जबरदस्त, क्रीडा रसिक देखील मंत्रमुग्ध होत आहेत. शिंदे सर अफलातून. असं आणखी एक गोष्ट नमूद करेल फडे सर, की सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाने या व्यासपीठाची उंची वाढवली आणि गेल्या अनेक दिवसापासून ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, आतापर्यंत कविता असेल, आतापर्यंत सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये हातखंडा. महाराष्ट्र नाही, भारत देश नाही तर भारत देशाच्या पुढे हे नाव पोहोचलं गेलं. आमच्या आदरणीय सन्माननीय संजयजी गगेसर या व्यासपीठावर असताना खऱ्या अर्थानं आनंद लुटता येतोय. जेव्हा आपण मॅचकडे गोलंदाज तयार, शेणवे संघ जणू काही संकटात सापडलाय. असं म्हटलं जातं फडे सर की प्रत्येक माणूस सांगतो झाडे लावा झाडे जगवा, पण असं म्हटलं जातं नुसतं झाड लावून जमणार नाही, त्याला वाढवणं, त्याला फुलं आणणं,
त्याला फळं आणणं हे त्या माणसाचं काम आहे. या मॅचमध्ये तसंच करावं लागेल. नुसतं खेळून जमणार नाही, कारण आज जर तुम्ही खेळला नाहीत तर तुमच्या क्रिकेटचा खेळ होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करावे लागतील आणि जिंकण्याची ईर्ष्या मनामध्ये ठेवावी लागेल. त्या अनुषंगाने प्रयत्न शनवे संघाला करावेच लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे एकंदरीत फुलबाग फुलवायची असेल तर त्या माळीला रात्रंदिवस जागावं लागतं. त्या पद्धतीने या फलंदाजांना या ठिकाणी प्रदर्शन करून दाखवावं लागेल. नक्कीच नक्कीच असं म्हटलं जातं की भूतकाळातील पश्चाताप बाजूला ठेवावा, भविष्याची चिंता सोडावी आणि वर्तमानात जगण्याचा कस्तुरीचा आनंद लुटावा. ऍट दिस मोमेंट या क्षणात तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. 1 more विकेट डाऊन. आत्ता मात्र सुखी संसाराला लागलेलं ग्रहण याला म्हणावं लागेल. गोलंदाज निर्माण. ताकद तसं मनोज साबळे आपणास सुद्धा विनंती असेल की यानंतर जेवढी तुम्हाला मार्जिन मिळेल त्या प्रत्येक टाइमला तुम्ही म्युझिक वाजवायचे, कारण आप्पा फडे सरांना थोडा रंग भरायचा आहे. आपण बघितली 2019, 20, 2020, 21 आपण बघतोय आप्पा फडे सर सातत्याने आम्हाला गोट्या अंपायरची आठवण आली आणि निश्चित आपण बघितले संकेत म्हात्रे आपण बघतोय की टेनिस क्रिकेट .in माध्यमातून काय डान्स चालू आहे आणि आमचे गौरव सावंत सातत्याने असे अंपायर कॅच करत असतात. आपण एक एजे स्पोर्ट बादशाहीची स्पर्धा बघितली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक डान्सर अंपायर आम्हाला प्राप्त झाला गौरव सावंत साहेबांच्या माध्यमातून. हो हो हो, लेग ब्रेक बॉल होता. यावेळेस मात्र फलंदाजाला सूर काही सापडत नाही, म्हणून की काय यशाचं गाणं थोडंसं कमी पडलं जात आहे. शेनवे संघ पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी बागफुटला ढकलला गेला. याचं कारण लवकरात लवकर विकेट फडेसर शेनवे संघाने लवकरात लवकर गमावल्यात. हर्षल, क्या बात आहे हर्षल. लेग ब्रेक या ठिकाणी देखील पाहायला मिळाला होता. सरळ बॅटने हा लॉफ केलाय, अगदी व्ही शेप मध्ये हा फटका खेळलाय. लेदर क्रिकेटमध्ये असे फटके पाहायला मिळतात. जो निशांत शिवलकर मुंबईचे खेळाडू आहेत, अगदी बघितलं तर जबरदस्त क्रिकेटर विक्रोलेचे खेळतात. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये देखील लेदर क्रिकेटचे फटके पाहणारे बॅट्समन या ठिकाणी मला या बॅट्समन तुषार वरकुडेकडून हा फटका पाहायला मिळाला. स्वतःला सावरले आणि बघता बघता काही बदल हवा होता, तो बदल टेनिस क्रिकेट जगतामध्ये आलाय. यापूर्वीचा क्रिकेट जर मित्रांनो बघितला ना तर आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. एखादी खुर्ची ठेवली जायची आणि त्या खुर्चीजवळ एक झाड असायचं, भेंडीचं झाड जास्तीत जास्त वेळ असायचं आणि हातामध्ये 2 ते 3 रुपयाची वही असायची. पेन नाही मिळालं तर पेन्सिल लिहायचं, चुकलं तर खोडमध्ये खोडायचं आणि 2 दिवसाच्या स्पर्धा असायच्या कधी कधी आणि एक टीप भरून पाणी 11 खेळाडू प्यायचे. परंतु आता सगळं बदललं. या बदलाची साक्ष म्हणजे CPL 2021 3 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेनवे संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 22 धावा. म्हणजे अजूनही जर विचार केला तर एकंदरीत 50 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 3 षटकामध्ये तब्बल 50 धाबा, 18 चेंडूमध्ये 50 धाबा होऊ शकतात. चांगली नव्हे तर खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. सर्वोत्तम खेळ या ठिकाणी करून दाखवावा लागेल शेनवे संघाला. सलाम. यावेळेस बॉलिंग मार्कवर कोण येणार, कारण साईसर अल्ल्यानी संघ जबरदस्त कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं तर टायगर स्पोर्ट अस्तोली संघासारख्या टायगर खेळाडू असलेल्या संघांना त्यांनी खेळाडूंना त्या ठिकाणी थांबून ठेवलं. मग नितीन सिनियर असतील, नितीन ज्युनियर असतील, सलाम असतील, हर्षल असतील, महेश असेल, काय गोलंदाज आहेत आणि काय क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. मग नितीन ज्युनियर असेल, स्वतः जयेश कापरे असतील, जल्लाद म्हणजे विजय पस्टे, साक्षात कृष्ण असेल, हे संपूर्ण टीमला मला वाटतं कृष्णमय वृंदावन बनवून टाकलंय. नक्कीच नक्कीच ज्यावेळा प्रवेश केला आणि अर्थातच आता प्रवेश जास्तीत जास्त वेळा होतात, परंतु आता मात्र दुसरीकडे प्रवेश जमणार नाही. विजय पष्टेला व्यवस्थापन समितीने सांगितलंय की आल्यानी संघामध्ये खेळावं लागेल आणि हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघामध्ये खेळावं लागेल. हा डिसिजन झालाय. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर आणि निश्चितच यावेळेस मात्र उत्तर द्यावं लागेल. 8 का जवाब पत्तर से देता येईल का शेनवे संघाला, कारण आत्ता मात्र संकट वाढत गेले आहेत, वेळ निघून चाललेली आहे आणि आता मात्र परिवर्तन करावं लागेल. शेनवे संघाच्या फलंदाजांना थांबून जमणार नाही. सातत्याने एक कविता आम्हाला आठवते. निश्चितच रिकी काडे सरांनी सुद्धा ती कविता यावेळेस आपण ऐकली काल यूट्यूबच्या माध्यमातून की या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. यावेळेस सामर्थ्य दाखवावं लागेल शेनवे संघाला. हो, क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन होतं, परंतु अचूक टप्पा पाहायला मिळाला. लाईन खराब होती, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघून गेलाय.
SK सर आम्हाला दाखवत असताना हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल, 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल. फक्त 24 धावा. असं म्हटलं जातं की वाळवंटात पाणी शोधावं, त्याच पद्धतीने धावा मात्र शोधण्याचा प्रयत्न, भगीरथाचे प्रयत्न करावे लागतील शेनवे संघाला. क्लीन बोल्ड, क्या बात है, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. जबरदस्त. शिंदे सर काय म्हणू शकतो या चेंडूला, ज्या सलामने आज वाढदिवस आहे, आज वाढदिवस काय फलदायी ठरतोय. पहिले 2 चेंडू बघितले, जो 150च्या स्पीडने बॉलिंग करतो तो जो स्लोअर वन टाकतो बॅट्समन चकला जातो, परंतु ज्या वेळेस तो त्याच 150च्या स्पीडने टाकतो बॅट्समन चकला नाही तर फसला जातो आणि त्या फसल्यावर 3 स्टंप उडवले जातात. सलाम, क्या बात है. नक्कीच कौशल्य दाखवलं. सलाम काय फलंदाजी करतोय आणि आजचा दिवस सलामच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस असं म्हटलं जातं. वाढदिवस की आयुष्य मी तर म्हणेन ते अनुभवाने वाढत असतो. काही दिवस कमी झाले तरी मात्र ते अनुभव वाढत असतात आणि यावेळेस मात्र तयार होईल गोलंदाज सलाम शेख. पुन्हा एकदा लेग ब्रेक बॉल म्हणून की काय या गोलंदाजाची दखल सातत्याने विजयजी भगत साहेबांनी घेतली आणि बघता बघता हरिओम स्पोर्ट शहापूर बी संघामध्ये या खेळाडूला मात्र स्थान दिलंय. यावेळेस वाईट बॉल, लाईन खराब पाहायला मिळाली. यापूर्वीच्या चेंडूवर इम्प्रेस केलं. हो हो हो, शॉर्ट ऑफ गुडलेन्स, निश्चितच चांगल्या प्रकारे चेंडू फेकला जातोय. जयेश खापरेच्या चेहऱ्यावर आनंद असेल आणि का नसावा, याचं कारण आहे विजय प्रत्येकाला हवा आहे, जिंकण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, परंतु जिंकताच तेच फळदेसर असं म्हटलं जातं की प्रामाणिक प्रयत्न जे करतात आणि प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ लागते. क्रिकेट म्हटलं तर 99% प्रयत्न आणि 1% नशीब, हे कॉम्बिनेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आपण ज्यांचं नाव घेतलं सन्माननीय विजयजी भगत, विजयजी भगत साहेबांनी तर संपूर्ण शहापूर टेनिस क्रिकेटला बदलवलंय आणि सातत्याने जर बघितलं तर चरोली प्रीमियर लीग 2021 साठी द्वितीय पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून आणि अल्पेजी भोईर माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून मिळालंय. हो सर, बॅटने या ठिकाणी ऑन साईडला लॉफ केला चेंडू. लॉंग अगदी जर बघितलं तर लॉंगॉनला वेगाने त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि नितीन ज्युनियर त्या ठिकाणी होते. नितीन ज्युनियर जबरदस्त भिंत आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर नितीन ज्युनियर कडनं जर बघितलं तर कधी चौकार अजूनपर्यंत हातामधून ब्रश होऊन मी पाहिलं नाहीये. इतकं जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जसं आपण बघितलं तर CSK साठी फॅब डुप्लेसिस असतात, त्यानंतर शेनवे संघासाठी जसं श्याम असतात. अगदी त्या पद्धतीने मला वाटतं अप्पा सर, एक बॉल टाकावं लागेल गोलंदाजाला, 5च चेंडू झालेत. आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर साईसर अलिनी संघासाठी नितीन ज्युनियर आहेत. म्हणजे जे लॉंगर आणि लॉंगअप बघितलं आपण, ते हे 2 झोन असे असतात की ज्या 2 झोनमध्ये स्पेशली चांगले क्षेत्ररक्षक असतात की जे स्पेशली बॉलर देखील असतात. हे सातत्याने आपण पाहतो. यस, चर्चा करतोय आपण चांगल्या खेळाडूंची म्हणून की काय जेडीनं आपल्या नावाचा दबदबा अखादी देशांमध्ये पोहोचवला. याचं कारण आहे इनफिल्डमध्ये फिल्डिंग करत नाही, आउटफिल्डमध्ये चांगल्या प्रकारे फिल्डिंग जेडी करत असतो आणि तो सुद्धा एक नामांकित गोलंदाज आहे की ज्याने महाराष्ट्राला आपला परिचय दिला. गोलंदाज तयार सलाम शेख. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, ताकद आहे पटक्यामध्ये, परंतु बाउंड्री लाईन क्लिअर करू शकणार नाही. पुन्हा एकदा तोच खेळाडू, ज्या खेळाडूची आपण चर्चा करतोय आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची चुकी नाही. 1 वर विकेट डाऊन, 1 डावली कॅच. आत्ता मात्र झटक्यावर झटके लागताना 440चा करंट लागतो शेनवे संघाला. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. या चेरवली गावामधील माझी पहिली स्पर्धा आणि पहिली स्पर्धेसाठी ज्या ST मधून उतरला जो माणूस मला पहिला भेटला, किरण फडे सर असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी मला हे चेरवली गाव पहिल्यांदा दाखवलं आणि त्यानंतर जी प्रोफेशनल कमेंट्रीची सुरुवात झाली ती किरण फडे साहेबांच्या भेटीने. फडे सर आठवण असेल निश्चितच या गावासाठी आणि क्रिकेटवर प्रेम करणारे. धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 28 धावा. किरण फडे सर, तुमचं देखील या व्यवस्थापन समितीकडून खूप खूप मनापासून सविनय आनंदमय स्वागत. टायगर स्पोर्ट्स आसतोली संघाचे संघ मालक आदरणीय जयवंतजी दिनकर साहेबांना नक्कीच स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतो. आपण आलात, सहर्ष स्वागत. फुटा चेंडू होता यावेळेस ऑन साईडला चांगला फटका आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्युनियर आहेत, नितीन ज्युनियर आहेत, त्या ठिकाणी 2-2 धावा येत नाहीयेत. सातत्याने बघितलं तर नितीन ज्युनियर कडे गेल्यानंतर 1च धाव मिळते. म्हणजे किती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा वाचवायचे आणि जर धावा आल्या नाही तर DS शिनवा संघासाठी ही मॅच जिंकणं कठीण आहे. थँक्यू सो मच. जयवंतजी दिनकर साहेब, आपण आलात, व्यवस्थापन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. 2 चेंडू
पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने फलंदाजासाठी, परंतु त्या संधीचं सोनं करत नाहीये. याला म्हणतात प्रेशर. आता मात्र शिट्ट्या वाजल्या जातील दत्तात्रय फरडे सर, कारण घरामधील प्रेशरवर दाब आला ना, कुकरवर दाब आला, प्रेशर पडला तर मात्र शिट्ट्या वाजतात. आत्ता मात्र शेनवे संघावर प्रेशर आला, शिट्ट्या मात्र वाजतील. हो यावेळेस मात्र थोडेसे बागपटवर होते. सातत्याने भारतरत्न रमेश तेंडुलकरने सांगितले की फ्रंटफुटवर येऊन कसं खेळावं, आणि तो आदर्श टेनिस क्रिकेट जगतामध्ये प्रत्येक खेळाडूने घ्यायला हवा. त्यानंतर मात्र तुम्ही टेनिस क्रिकेट जगताच्या यशाच्या मनपटलावर ध्रुव बाळासारखे चमकून दिसाल. त्यासाठी तुम्हाला फ्रंटफुटवर येणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, आपण बघू शकाल. फक्त दिशा दिली गेली. पॉईंटला क्षेत्ररक्षक असेल तत्पूर्वी एकच सिंगल धाव. आत्ता मात्र संघर्ष इतका काही वाढलाय की मी तर म्हणेन नाक आणि तोंड दोन्ही उघडं ठेवून श्वास घ्यावा लागेल, तेव्हा तुमच्या काळजाची स्पंदनं व्यवस्थितरित्या एका मिनिटामध्ये 72 ठोके पडले जातील. अन्यथा कार्यक्रम ऑफ. बघावं लागेल काय घडेल या मॅचमध्ये. शेनवे संघ संघर्षाचं मैदान यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे. बिग स्टोक क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु नो मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धाबा मिळतील. धाबांची भूक आणि तहान एवढी काही वाढली, मी तर म्हणेन वाळवंटामध्ये पाण्याच्या थेंबाने तहान भागली जाणार नाही, तर पाण्याचे झरे तुम्हाला शोधावे लागतील आणि त्यानंतर मात्र ते पाणी प्राशन करावं लागेल. तेव्हा तुमच्या विजयाची भूक आणि तहान पूर्णपणे शमली जाईल. हे सांगत असताना शेणवे संघ, क्या बात आहे. कोणत्याही फलंदाजाला वर डोकं करून देत नाही साईस्टास आल्यानी संघाचे गोलंदाज. नावाप्रमाणे साजेशी खेळी आतापर्यंत या संघाने साकारलेली पाहायला मिळाली. म्हणून की काय, एक एक खेळाडू जेव्हा तुमच्या पाठीशी उभा राहतो ना, त्यावेळेस मात्र तुमचा संघ मजबूत स्थितीमध्ये येत असतो. आम्ही एक एक खेळाडूचं वर्णन करू. शहापूर तालुक्यामध्ये एजे स्पोर्ट बादशाही संघ जर बघितला तर कल्पेश जाधवची पाठीराखण असते. त्याचबरोबर आम्ही बघतोय ज्या वेळेला आम्ही साईस्टास आल्यानी संघ घेऊ त्यावेळेला मात्र आम्ही एका खेळाडूचं नाव आवर्जून घेऊ, तो म्हणजे शहापूरचा जल्लाद विजय पष्टे. ज्या वेळेला आम्ही एक संघ तुमच्या डोळ्यासमोर ठेवू, तो संघ म्हणजे राणा स्पोर्ट्स बोरशेती. त्या संघामध्ये आवर्जून नावं घेऊ अर्जुन बांगर आणि बाली हे 2 खेळाडू. ज्यावेळेला आम्ही टायगर स्पोर्ट्स असनोली हे नाव घेऊ त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर एक नाव येईल, ते नाव म्हणजेच मयूर दिनकर. ज्यावेळेला आम्ही संदेश स्पोर्ट चरवली संघ नाव घेऊ तेव्हा मात्र 11च्या 11 सितारे आमच्या डोळ्यासमोर येतील. हे सांगणं या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आपण जातोय मॅचकडे. संघ संकटामध्ये सापडलाय, कोण ठरेल तारणहार या मॅचचा विचार केला तर CPL 2021 वर 4 चांद लावायचे आहेत. बन्नाट वेग या चेंडूवर पाहायला मिळाला. लाईन मात्र खराब आहे. SK सर क्विक ऍक्शनने दाखवत असताना हा चेंडू खराब आहे. येस इट इज वाईट बॉल. 1 धाव मिळेल आणि या एका धावेने धावपंक्तीच्या पुढे सरकेल. धावा त्या धावपलकावर फक्त 33 धावा. 4 चांद नव्हे तर 40 चांद कोणी लावले तर मंडप व्यवस्था करणारे माननीय श्री संजयजी विषय मुगावकर त्यांचं विशेष करून 40 चांद लावले गेलेत. ओ परफेक्ट मिड ऑफ द बॅट. क्या बात है. हवाई सफर जितकी उंची तितकं अंतर चेंडू होतोय. फायनली छूम अंतर या ठिकाणी मिळतील डिस्परेटली 6 धावा. षटकार. यस मनोजी साबळे. यानंतरच्या चेंडूवर एक चांगली धून आणि आप्पा फडे सर आपली आतुरतेने वाट बघतायत. आज मात्र आमचं मनोरंजन होईल यात तीळ मात्र शंका नाही. षटकार आलाय. आपण बघू शकाल धावसंख्या फरकन वेगाने पुढे सरकली. 39 धावा. प्रवास अजूनपर्यंत मी तर म्हणेन आत्ता मात्र ड्रायव्हरला सांगावं लागेल की ज्या वेळा ग्रीन सिग्नल लागले जातील, ज्या वेळा गतिरोधक लागले जातील तेव्हा ब्रेक नाही मारायचा, तर गाडी डायरेक्टली उडवायची आहे. तेव्हा मात्र आम्ही डेस्टिनेशन पर्यंत वेगाने पोहोचू, अन्यथा आपला प्रवास अपूर्ण राहील. प्रवास वर्णन यावेळेस लिहावं लागेल. त्यासाठी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नानाविध उद्दिष्टे समोर ठेवावे लागतील. शेनवे संघासाठी चौकार आणि षटकारांची उद्दिष्टे आणि साईस्टास आल्यानी संघासाठी विकेट टेकिंग बॉलिंग हा एकमात्र ऑप्शन. चेंडू निश्चितच किरण फडे सरांची देखील फरमाईश आहे की आप्पा फडे सरांनी डान्स केलाच पाहिजे. मेजर साहेबांचा डान्स झालाच पाहिजे, कारण किरण फडे सर नेहमी येत नसतात. ते CPL 2018 ला आले, त्यानंतर मला वाटतं आता 2021 ला आलेत. आप्पा फडे सरांचा डान्स होणार. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस आपण बघू शकाल डाऊन द ग्राउंड इनफिल्ड मध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. यस आप्पा फडे सर यावर्षी कमी डान्स करतायत. कोणाचा धाक आहे ते मात्र कळत नाहीये. धाक कोणाचा नाहीये, कारण स्वतः महाराष्ट्र पोलीस सेवेत आहेत आणि अर्थातच घाबरणार नाही. सदरक्षण आहे, खलनिग्न आहे,
आम्ही सातत्याने म्हणतो की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. गोलंदाज तयार. यावर शॉर्ट पिच बॉल होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. सलाम शेखचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच हे प्रयत्न असावे लागतात असं म्हटलं जातं. फडे सर, ज्याला पोहता येत नाही त्याला पाण्यात ढकलून द्या आणि बुडेल की नाही याची गॅरंटी नाही आहे, तो तरंगेल की नाही याची गॅरंटी नाही आहे, परंतु प्रयत्न मात्र नक्कीच करेल याची गॅरंटी तुम्ही त्रिकाळाबाधित सत्य देऊ शकाल. आणि निश्चितच झेल पकडला जाईल की नाही हे सलामला माहिती नव्हतं, परंतु प्रयत्न केले गेले, झेलपर्यंत पोहोचला. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निश्चितच पूर्णपणे मनसुबे ओळखले आणि उधळून लावण्याचा प्रकार यावेळेस पाहायला मिळाला. शेनवे संघ पराजयाच्या छायेमध्ये ढकलला जातोय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, मॅच जिंकली 6 तास आल्यानी संघानं. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक शेनवे टीम, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. स्पर्धेच्या वतीनं, व्यवस्थापन समितीच्या वतीनं आम्ही आपलं गोड गोड कौतुक करू. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा CPL 2021 आणि निश्चितच एक नजर देऊन होईल. आत्ता पटेल सर, मॅच संपली. आपण डान्स मात्र यावेळेस बघत होत आहे. आपण बरेच सर, काय झालं पाहिजे? किरण पडेल सरांची फरमाईश आहे. तिथून इथून येण्यासाठी काय झालं पाहिजे आपण बरेच धन्यवाद. अप्पा सरांनी निश्चितप्रमाणे या ठिकाणी मनोरंजन केलं, शांत राहून जे मनोरंजन केलं त्याबद्दल किरण फडे सर देखील आभारी आहेत. राजेशजी फडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. चॅम्पियन प्रीमियर लीगचे उद्घाटन आणि संदेशपूर चेरोली संघावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करणारा एक थंड, कूल परंतु ब्युटिफुल असा व्यक्तिमत्व जसं NK तसे आमचे राजेश फडे साहेब. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय हर्षल, ज्या खेळाडूने दसई प्रीमियर लीग मध्ये इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड मिळवला. आज मात्र या आपल्या संघासाठी 2 षटकामधील 2 विकेट घेऊन फक्त 6 धावा देऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करतोय हर्षल, मॅन फ्रॉम साईसर अल्यानी संघ. मी विनंती करेल आपण या ठिकाणी येऊन आपला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारायची. मी किरण पडे सरांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते ही मोमेंटो ट्रॉफी हर्षलला द्यायची. निश्चितच वळू आपण पोस्टमॅच प्रेझेंटेशन कडे. किरण पडे सरांना मी विनंती करेल आपण पोस्टमॅच प्रेझेंटेशन मध्ये यायचं. किरण पडे सर, हर्षल आपण देखील या ठिकाणी यायचंय. मॅन ऑफ द मॅच 2 षटकामध्ये तब्बल जर बघितलं तर 2 विकेट्स मिळवल्या आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि मोमेंट ग्लोरियस सेमी फायनल मध्ये पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा ठरलेला गोलंदाज ज्याने दसई प्रीमियर लीग